वेलकम टू माय न्यू ब्लॉग। चला आता मम्मी दाखवतो काय करते। आता लक्ष्मीपूजन 2 दिवसांवरती येऊन थांबलं, मग म्हटलं चला पटकन आता फराळाला म्हणजे सुरुवात करूया। तर आता इथे मी बेसनचे लाडू करण्यासाठी तूप गरम करायला ठेवलेलं आहे। तर मी 1 वाटी फक्त बेसनचे लाडू करणार आहे, कारण आता बघा ना 1 वाटी बेसन घेतले तर आता तूप काय चला तूप आपल्या म्हणजे तब्येतीला चांगलंच आहे, पण साखर किती खराब आहे। मग आता जेवढं बेसन आहे त्याच्या अर्धी वाटी तर साखर घालायला लागतेच ना। त्यामुळे म्हटलं फक्त 10 ते 15च बेसनचे लाडू करायचे, जास्त काही करायचे नाहीत, म्हणून मी 1 वाटीपासून इथे बेसनचे लाडू करते। मला माहीत नाहीत किती होणार आहेत। तर आता यामध्ये बेसन भाजतच ना तूप टाकायचं, तूप एकदम कधीच टाकायचं नाही। तर आता आपण सगळ्यांना माहितीच आहे कसे लाडू करायचे, त्यामुळे आता मी पटकनच तुम्हाला भाजलेलं वगैरे सगळं दाखवते। जसं तूप लागल तसं इथं मी बेसन सगळं भाजून घेतले तुपामध्ये। आणि आता इथे बघा मी पिठी साखर सुद्धा करून घेतली आहे। यामध्येच मी वेलदोडे सुद्धा टाकलेले आहेत आणि वेलदोड्यांनी साखर मिक्सरला फिरवली। तर आता हे मिश्रण थंड झाले म्हणून डॉली थोडंसं म्हणजे कढईला वगैरे हात लावू शकत आहे। तर आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर मी परातीमध्ये काढून घेतलं आणि आता याच्यावरती आपण पिठी साखर टाकून घेऊ। तर आता मी ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा, आणि ते लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे। तर आता मी इथं छोटे छोटे लाडू बनवते आणि मग तुम्हाला दाखवते की किती लाडू झाले। बेसन लई छान प्लेट मध्ये घेऊन खायचं, बेसन लई प्लेट मध्ये घेऊन। अरे डोली काय करायचं, ठीक आहे पहिला लाडू माझ्या डावल्याला खाकी। अरे मां मी बनू असं नाही, बोट असं नाही, असं आम्ही ते असं करते का दाबतो घ्या लाडूला असं कर। गाइस बघा किती छान मोसम जायत आहे। इथे खूप आलेले आमचे बुलेट आणि वाढतं पाऊस येणार आहे। बघा किती छान बादल आलेले आहेत येत। वाव आणि इथे लागले आमचे प्लांट्स, एक झाड आहे। तर अशा प्रकारचे आमचे इथं प्लांट्स आहे। तर इथं पण आहेत आमचे प्लांट्स, त्यांना घेऊन इथं म्हणे इथं ते खाली लागले। ते एक फूल छानसं लागलेलं त्यातनं कोणी तोडून घेतलं आणि बघा आणि मी उभारलेलं इथे आणि इथं बघत आहे मी हे भी बघत आहे मी। आणि इथं उभारलेली आहे आमची बुलेट, हे बघा इथं समोरच। अशा प्रकारे येतो मम्मी बनवते बेसनचा लाडू, कारण दिवाळी आलेली आहे ना म्हणून। हे बघू मम्मी कशी बनवतात बेसनचा लाडू। मम्मा घर दाखवत आहे आमचे। आधी आहे इथं मम्मीचं ये सिलाई मशीन, मम्मी याच्यावर काम करते। ये मग इथं आमचं ये आहे आणि मग इथं आहे गॅलरी, इथे खूप सारे काम सामान पडलेलं आहे। मग फ्रीज आहे, मग त्यानंतर एक रूम आहे, मग किचन, इथं किचनच आहे समोर, होऊ शकता तुम्ही। आणि इथं एक बाथरूम आहे,
आणि इथं पण आहे आणि इथं एक बेसन आहे आणि इथं आमची मेन रूम आहे. हे बघा टाकू तुम्हाला, ते छान रूम आहे. आणि इथं आहे आमची अलमारी. ही खूप सारे कपडे पडले तिथं. एक तर भैयाची, मग माझी, मग मम्मीची आणि मग पप्पांची ड्रेसेस आहेत गुटीचे. तर आता इथे बेसनचे लाडू झाले होते 15 आणि आता यांनी डॉलीने ज्याला आवडतात ते खातातच ना, आता खाऊन एवढे शिल्लक राहिलेले आहेत. तर फ्रेंड्स, दिवाळीचा आजचा दुसरा दिवस आणि आज आहे धनत्रयोदशी, म्हणजेच आज लक्ष्मीचं पूजन करायचंय मला. मी ते सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे. तर गाईस आता मी बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो की किती भारी दिसते. हा, कॅम्प मध्ये दिवाळीचं काय हाल चला दाखवतो तुम्हाला मी बाहेर गेल्यावर. इथं मम्मीनं दिवा लावलाय, अगरबत्ती, इथं पण दिवा लावलाय. आता मम्मी तर रांगोळी काढायला बसली, सकाळी बसलेली, सकाळी पण काढलेली, आता परत काढणार आहे. हे बघा बाहेरनं जाऊन असं का कॅम्प दिसतं. लाइटिंग्स, आमचं घर आहे. तर खूप जण येतात, फटाके फोडत आहेत. चला जाऊया घरी. तर आमचं घर किती भारी दिसतंय, आमचं वरच्यांचं घर हे. चला आता मम्मीकडे जाऊया. असं बघा आता इथे दिवाळीची दोनच कलर वापरते मी आपली थोडीशी. मला काही जशी आमची तुळस, मला त्याला रांगोळी, अगरबत्ती, इथं किती भारी दिवा लावलाय. इथे डॉलीनं बनलेली डॉली लावला. बघा ही काढलेली आहे मम्मीनं रांगोळी. मम्मी ह्याच्यावर विचारत होती की ह्याच्यावर दिवा ठेवायचा का नाही ठेवायचा. तर मम्मी आता इथली तयारी करणार ना, मम्मी कडल्या साईडला तयारी करणार आता. तर बाहेरच अगोदर दिवा लावला, रांगोळी काढली आणि मग आता हे करणार. गाईस आम्ही आता बाहेर गेलेलो, फटाके आणले इथे ठेवलेत, ते दाखवतो. हा हे बघा एवढी सारी फटाके आणलेत आम्ही. चला तर आता यांनी आणली थोडी अंडी आणि पनीर. तर आता हे पनीर दिवाळीत मला वापरता येईल, लक्ष्मीपूजन दिवशी आणि उद्या थोडंसं करेन मी. तर आता बघा इथे अंड्याचं ट्रे मात्र असंच ठेवायला पाहिजे, दिवाळी झाल्यानंतर मग याला सुरुवात. तर आता आम्ही जेव्हा अंडे आणत असतो तेव्हा एकदमच एक ट्रे आणून ठेवते, म्हणजे मग 1 महिना हे जातात. दिवाळीला मला रोज एक अंडं द्यावं लागते, पण आता हे सणवार सतत आहेत त्यामुळे मग आता सगळं बंद झाले.
त्यानंतर मी इथे चिवडा बनवायला घेतला. तर आता इथे मी पातळ पोह्याचा चिवडा बनवतोय. तर त्यासाठी चिवडा आधी गरम करून घेतला. तर आता बघा, त्यानंतर मी इथे जे काही चिवड्यात मला टाकायचं होतं ते सगळं मी इथे तळून घेतलेलं आहे. काजू, बदाम, बेदाणे, कढीपत्ता, मिरची, शेंगदाणे, त्याच्यानंतर फुटाणे डाळ, थोडंसं खोबरं, हे असं सगळं मी तेलात तळून घेतले आणि कढईमध्ये इथे साईडला ठेवून दिले. आता ना माझ्याकडे भांडी नाही आहेत मोठी मोठी, त्यामुळे आता चिवडा परतण्यासाठी मी डब्याचा वापर करते. तर आता बघा, इथे मी फोडणी टाकून चिवडा अशा प्रकारे तयार केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब सोबत त्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यासमोर येईल.